डॉक्टर संतोष कदम यांच्या अर्थसंकल्पाविषयी सर्व काही या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन। अर्थसंकल्पातील माहिती सामान्य लोकांना समजावी, अर्थसंकल्पात तरतुदी करताना कोणत्या बाबी लक्षात घेतल्या जातात, अर्थसंकल्पाचे सादरीकरण आणि अर्थसंकल्पाची अंमलबजावणी कशी केली जाते यासह अर्थसंकल्पाविषयीची संपूर्ण माहिती असणाऱ्या अर्थसंकल्पाविषयी सर्व काही या प्राध्यापक डॉक्टर संतोष कदम यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी दिनांक 25 रोजी सकाळी 10:30 वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयातील हॅम्फी थिएटर येथे होत आहे। शिवाजी विद्यापीठातील माजी अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर वसंत जुगळे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होईल। यावेळी महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चौरे हे प्रमुख पाहुणे असतील, तर सोलापूर विभागाचे माजी अतिरिक्त आयकर आयुक्त प्रकाश कोळी यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रकाशन समारंभ होईल। यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य MD कमळे, संतोष भीमराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर MN जगताप आदी उपस्थित राहतील। कोण होणार अर्थमंत्री नावाची एक स्पर्धा मी घेतली होती आणि ती स्पर्धा संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या खूप आग्रहाखातर आणि विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स पाहता ज्यांना अर्थसंकल्पाविषयी खूप जाणून घ्यायचं आहे असं त्यांचं विद्यार्थ्यांमध्ये ते दिसल्यानंतर मी या पुस्तक लेखनाच्या प्रवासाकडे वळालो आणि तिथून खऱ्या अर्थानं पुस्तक हे आता मागच्या 6-7 महिन्यापूर्वी आपल्या मार्केटमध्ये आलेलं आहे। या पुस्तकामध्ये आपल्याला अर्थसंकल्प ही एक अत्यंत किचकट आणि सामान्य किंवा प्रशिक्षित लोकांच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही किचकट बाब वाटते। तथापि या पुस्तकामध्ये या अर्थसंकल्पाकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा अर्थसंकल्प समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत सोप्या आणि साध्या शब्दामध्ये आपल्यासमोर मांडून ते आणलेलं आहे। सर्वसाधारणपणे एकूण 8 प्रकरणं आणि एक परिशिष्ट असं हे त्याचं त्या पुस्तकाचं स्वरूप आहे। सर्वसाधारणपणे 100 पानाचं हे पुस्तक आहे।